जन्म ऑस्ट्रेलियामध्ये, करिअर इंग्लंडमध्ये, पण हृदय भारतासाठी धडकत होतं. एक फुटबॉलरने असा निर्णय घेतला जो फक्त करिअर बदलण्याचा नव्हता, तर ओळख बदलण्याचा होता. ही आहे रॅन विलियम्सची कहाणी, जिथे पासपोर्ट पेक्षा जास्त महत्वाची ठरली एक भावना. रॅन विलियम्सचा जन्म ऑस्ट्रेलियामधील पर्थ या शहरात झाला. लहानपणीपासूनच त्याला फुटबॉलची आवड होती आणि त्याच्या टॅलेंटमुळे त्याला लवकरच मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायची संधी मिळाली. त्याने इंग्लंडमधील स्पॉर्ट्समथ, फुलम, ऑक्सफर्ड युनायटेड आणि रॉथम युनायटेड सारख्या क्लबसाठी खेळ केला. त्याचा गेम फास्ट होता, विंग्सवरून अटॅक करायची त्याची स्टाईल होती आणि त्याच्या खेळात एक कॉन्फिडेंट फ्लो दिसत होता. तो फक्त क्लब लेवलवरच नाही, तर ऑस्ट्रेलियासाठी पण खेळला होता. अंडर 20, अंडर 23 आणि सिनियर लेवलवर त्याने रिप्रेझेंटेशन केले. म्हणजे सगळं काही सेट होतं. एक स्ट्रॉंग करिअर, एक स्टेबल मार्ग आणि एक क्लिअर डिरेक्शन. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक भावना होती जी हळूहळू त्याच्या मनात मजबूत होत चालली होती: भारताशी असलेली जोड. रायनची आई अँग्लो इंडियन बॅकग्राऊंड मधून होती आणि त्याचे आजोबा हे मुंबईसाठी फुटबॉल खेळत होते. म्हणजे फुटबॉल सोबत भारताचा संबंध त्याच्या घरात आधीच होता. सुरुवातीला ही फक्त एक कहाणी होती, पण कालांतराने ही एक भावना बनली. जेव्हा रायन इंडियामध्ये आला आणि बेंगलुरू FC साठी खेळायला लागला, तेव्हा त्याला इथे वेगळाच अनुभव मिळाला. फॅन्सचं प्रेम, लोकांची जोड आणि फुटबॉलसाठी असलेला जुनून, हे सगळं त्याच्या मनात बसू लागलं. त्याला इथे फक्त एक फॉरेन प्लेअर म्हणून बघितलं नाही, तर आपल्यासारखा म्हणून स्वीकार केला गेला. हळूहळू एक प्रश्न त्याच्या मनात उठायला लागला की मी कोणासाठी खेळायचं. ऑस्ट्रेलियासाठी खेळणे ही एक संधी होती, पण भारतासाठी खेळणे ही त्याच्या मनातील इच्छा होती. पण हा मार्ग सोपा नव्हता. भारतामध्ये ड्युअल सिटिझनशिप अलाउड नाही आहे. म्हणजे जर त्याला इंडियासाठी खेळायचं असेल तर त्याला आपल्या ऑस्ट्रेलियन सिटिझनशिपला सोडावं लागेल. हा निर्णय फक्त करिअरचा नव्हता, तर आयुष्याचा होता. जेव्हा रायनने हा निर्णय घ्यायला सुरुवात केली, तेव्हा अनेक लोकांना हे समजत नव्हतं. लोक विचारत होते की इतका मोठा डिसिजन कसा घेऊ शकतो. 2025 मध्ये रायन विलियम्सने आपल्या ऑस्ट्रेलियन पासपोर्टला सरेंडर केलं आणि इंडियन सिटिझनशिप घेतली. हा मोमेंट त्याच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉइंट होता. त्याने फक्त देश बदलला नाही, तर त्याने आपल्या ओळखीला नवीन रूप दिलं. त्याच्या या निर्णयाच्या मागे त्याच्या कुटुंबाचा इतिहास होता, त्याच्या आजोबांचं स्वप्न होतं आणि भारताची असलेली त्याची आंतरिक जोड होती. त्याला वाटत होतं की तो इथे खरंच फिट होतो. त्याच्यानंतर त्याला FIFA कडून इंडियासाठी खेळण्याची मंजूरता मिळाली. ऑफिशियल मोमेंट होता जिथे रायन विलियम्सने एक नवीन प्रवास सुरू केला. आता तो ऑस्ट्रेलियाचा प्लेअर नव्हता, तर भारताचा प्लेअर होता. मग आला तो मोमेंट जो प्रत्येक फुटबॉलरसाठी खूप खास असतो: डेब्यू. 2026 मध्ये AFC एशियन कप क्वालिफायर्स मध्ये रॅन विलियम्सने इंडियासाठी पहिली मॅच खेळली. समोर होती हाँगकाँगची टीम. मॅच सुरू झाली आणि फक्त 4 मिनिटमध्ये रायनने गोल केला. हो, फक्त 4 मिनिट. त्याने आपल्या पहिल्याच मॅच मध्ये गोल मारून सगळ्यांना दाखवलं की तो फक्त टीम मध्ये येण्यासाठी नाही, तर इम्पॅक्ट तयार करण्यासाठी आला आहे. हा गोल फक्त स्कोर बोर्डवर नंबर नव्हते, तर एक भावना होती. इंडियाने ही मॅच 2-1 ने जिंकली. पण या मॅचचा सर्वात मोठा मोमेंट होता रॅन विलियम्सचा डेब्यू गोल. या विजयानंतर एक गोष्ट खूप लक्षात राहिली: रॅनचा अनुभव. तो म्हणाला होता की हा सगळा प्रवास खूप मोठा होता. इथे पोहोचायला वेळ लागला आणि इथे आल्यानंतर पहिल्याच मॅच मध्ये गोल करणे, ही टीमला विजय मिळवून देणे, हे सगळं शब्दात सांगता येणार नाही. त्याला आधीच भारतामध्ये अपोनेंट म्हणून खेळायचा अनुभव होता, पण यावेळेस जेव्हा तो या फॅन समोर भारतासाठी उभा होता, तेव्हा तो मोमेंट त्याच्यासाठी खूप स्पेशल होता. पूर्ण मॅच मध्ये फॅनचा सपोर्ट, त्याची एनर्जी, हे सगळं टीमला शेवटपर्यंत पुढे घेऊन गेला. आणि मॅच नंतर जेव्हा प्लेयर्स फॅन समोर फोटो घेत होते, तेव्हा त्याला जाणवलं की ही फक्त एक मॅच नव्हती, तर एक कनेक्शन होते. आज रॅन विलियम्स इंडियन फुटबॉल टीमसाठी एक महत्त्वाचा प्लेअर बनतोय. त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, स्पीड आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट देशासाठी खेळायची भावना आहे. इंडियन फुटबॉल सध्या बदलाच्या फेजमध्ये आहे. अशा वेळेस रायन विलियम्स सारखा प्लेअर टीमला नवीन एनर्जी देऊ शकतो. त्याचा निर्णय इतर प्लेयर्ससाठी एक उदाहरण आहे की काही वेळा करिअरपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट असते कोणासाठी खेळायचं. रायन विलियम्सची ही कहाणी आपल्याला सांगते की फुटबॉल फक्त एक खेळ नाही, तर एक ओळख आहे. तुम्ही कुठून आला आहात हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही कोणासाठी उभे राहता हे खूप महत्त्वाचं आहे.